जालना शहरातील 3 वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अल्पावधीतच पूर्ण झाल्यानं हा निकाल महत्त्वाचा मानला जातोय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून 2026 रोजी आरोपीनं चॉकलेटचं आमिष दाखवून 3 वर्षाच्या बालिकेला दुचाकीवरून नेल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान आरोपीला अटक करून पोलिसांनी अवघ्या 22 दिवसात आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं। त्यानंतर न्यायालयानं केवळ 57 दिवसात सुनावणी पूर्ण करत आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या प्रकरणात पोलिसांच्या तपासाची गती आणि न्यायालयीन प्रक्रियेतील तत्परतेची नोंद घेण्यात आली। सगळ्यांना नमस्कार। आजचा कालचा जो निकाल आहे तो खरोखरच ऐतिहासिक असा निकाल आहे आणि ह्या निकालामध्ये सगळ्यांचं टीम वर्क आहे आणि विशेषतः माननीय SP सरांचं नेतृत्व। मी हा घटना सांगण्याच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगतो या घटनेची तपासाची। घटना घडल्यानंतर त्याच दिवशी माननीय SP सरांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं की खूप सेन्सिटिव्ह घटना आहे आणि आपल्याला हे जलद गतीने तपास करून फास्ट ट्रॅक वरती हा निकाल आणायचा आहे। त्यावेळेसच ती पुण्याची घटना सुद्धा चालू होती मीनवाईल। तर आम्ही लगेच सरांनी एक विशेष तपास पथक स्थापन केलं। त्यामध्ये मी स्वतः कुलकर्णी साहेब, PI भारती, PSI वनवे, LPC डुकरे, डोईफोडे असे कर्मचारी आणि पूर्ण पथक तयार केलं। त्यामध्ये प्रथम आम्ही जी घटना घडली होती, ज्या पीडित मुलीला आरोपीनं घराच्या समोरून 10 तारखेला घेऊन गेला होता जवळपास 1:30 वाजता आणि परत 1:45 मिनिटांना आणून सोडलं। तर या दरम्यान त्यांनी त्या आरोपीने त्या मुलीसोबत जो ॲग्रिवेटेड जे दुष्कर्म केलेलं होतं त्या संबंधाने आम्ही पहिल्यांदा टीम फॉर्म केल्यानंतर तपासाला सुरुवात केली। यामध्ये सुरुवातीला आम्ही त्याचे भौतिक पुरावे, रासायनिक पुरावे, जे कपडे असतील सर्व सॅम्पल जप्त केले, आरोपीला अटक केली आणि जे जे सायंटिफिक दृष्ट्या शक्य आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनिशी केलं। यामध्ये विशेषतः जे रेग्युलर जो तपास होता त्यासोबतच आम्ही त्या मोबाईलचा पडताळणी पंचनामा सुद्धा केला होता। त्यामध्ये सुद्धा आरोपीनं प्रिव्हियस कंडक्ट मध्ये जे काही त्यानं वेबसाईट किंवा पॉर्न फिल्म ज्या बघितलेल्या होत्या ते सुद्धा तपासामध्ये आम्ही पाहणी पंचनाम्यात घेतलं आणि सर्व अनुषंगाने तपास करून आम्ही चार्जशीट 22 दिवसातच सादर केलं। आणि त्या दरम्यान आम्ही जो CA सॅम्पल साठी जे पाठवलेलं होतं ते लगेच मिळण्यासाठी आम्ही पत्राद्वारे मी माननीय SP सरांनी फॉलोअप केला। सोबतच त्या अनुषंगानं फास्ट ट्रॅक मध्ये केस चालण्यासाठी आम्ही माननीय न्यायालयाला पण विनंती केली। त्यामध्ये आपले मॅडम आणि PP साहेबांचं दोघांचं पण खूप आम्हाला सहकार्य लाभलं आणि रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये 57 दिवसात हे कन्व्हिक्शन आलं। या तपासामध्ये हे जो पार्ट आहे जो मी आणि न्यायालयीन प्रकाराची ते माहिती देतील PP साहेब मॅडम, पण मला सांगायचं एकच आहे की जालना पोलीस दलानं जे टीम वर्क केलं यामध्ये ते खरोखरच खूप वाखाणण्यासारखं आहे। एखाद्या अशा क्लिष्ट गुन्ह्याचा तपास 22 दिवसात करणं, ते पण सायंटिफिक एव्हिडन्स घेऊन, स्टेटमेंट घेऊन त्याचे CA रिपोर्ट प्राप्त करणं हे खूपच अवघड अशी गोष्ट आहे। तसं बघायला गेलं तर पोक्सोचा चार्जशीट करण्यासाठी मॅक्सिमम 60 दिवसाचा कालावधी असतो। ते सगळं वर्क आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन केलं। त्यामध्ये PSI वनवे आहेत त्यांनी सुद्धा आणि PI सदर यांचा स्टाफ टीम, आणि जरी हे SIT नावाला असली तरी ह्याच्या अदृश्य सुद्धा सगळ्या घटक होते। कोर्टमध्ये लढण्यासाठी आमचे जे मदत करण्यासाठी पैरवी आपले जावेद होते। म्हणजे अशा प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही, परंतु मला वाटतं हा यश आहे ते पूर्ण जालना पोलीस दलाचं आहे। SIT आणि आम्ही फक्त नावासाठी आहे असं मला वाटेल की प्रत्येकाचा यात तेवढाच मोठा सहभाग आहे। आणि विशेषतः माननीय न्यायालयाचे पण खूप आभार की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही केस एवढ्या फास्ट रित्या चालवली। तरी अशा प्रकारे आम्ही तपास करून ह्या कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचलो। पुढचा जो
कोर्टमध्ये जे काय घटना घडल्या किंवा जशी केस चालवली त्याबद्दल आता रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संवादातून सरकारसमोर मांडल्या पाहिजेत असं सामंत यांनी म्हटलंय. सरकार मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांसोबत आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा समाजाच्या दाखल्यांमध्ये कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कारवाईबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचंही सामंत यांनी सांगितलंय. सरकारनं मराठा समाजाबाबत घेतलेले निर्णय बदलण्याचा कोणताही प्रयत्न होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही सामंत यांनी प्रतिक्रिया देत त्यांचा गैरसमज करून दिला जात आहे असा दावा केलाय. सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत सरकारची बाजू वकील मांडतील आणि योग्य न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर संजय राऊत जज आहेत का असा सवालही सामंत यांनी उपस्थित केलाय. न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करतायत. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कोणी आंदोलन करते असू दे त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, ह्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगे यांच्याबरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलं आहे हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडत आहेत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदेसाहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेते मंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटले की विखेसारख्या माणसाला ही भाषा शोभते का, ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी. एवढं आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काय, कारण एकीकडे मराठा लॉबी नाराज आणि दुसरीकडे ओबीसी समाज पण नाराज, असं का? नाही, मी असं काय म्हणणार नाही. शेवटी एखाद्याचं काम खरोखरच अडचणीमध्ये सापडलं असेल तर तो सरकारला जाब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. सर, प्रशांत किशोर आणि सुरेंद्र पवार यांची जवळपास 6 तास चर्चा झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. मित्रपक्षातले तुमचा घटक पक्ष आहे असं बघता. आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींची आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. बैठक काय झाली याची तर्कवितर्क आम्ही सगळेच लावतो आहे. बरं, जरी मला माहिती असलं तरी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष कोण बदलणार, कधी बदलणार,
हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोरजी सुनेत्रा वहिनींशी काय बोलले, सुनेत्रा वहिनी प्रशांत किशोरांशी काय बोलले, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 100% त्यांचाच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रदेशाध्यक्ष आहे, कोण प्रदेशाध्यक्ष होणार नाही किंवा प्रशांत किशोरनी. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारत ते वलसावंगी मार्गावर भीषण अपघात झालाय. 7 ऑगस्टच्या रात्री सुमारे 8 वाजता भरधाव क्रेटा कार रस्त्यालगत असलेल्या 90 फूट खोल विहिरीत कोसळली. कारमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी आणि पोलिसांनी बचाव कार्य सुरू केलं. 2 पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं तर एका महिलेला गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. मात्र उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला. तर 75 वर्षीय महिला कारमध्येच अडकून राहिली होती. प्रशासनानं रात्रभर बचाव कार्य करत तब्बल 15 तासाच्या प्रयत्नानंतर कारसह तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या दुर्घटनेत सुलताना बेगम जिउल्ला खान आणि अख्तर बी खान या 2 महिलांचा मृत्यू झालाय. दोघीही भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या रहिवासी होत्या. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेलेलं कुटुंब हे परतत असताना हा अपघात झाला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. पुढील तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक परिसरालगत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची हद्द सुरू होते. या परिसरात 2 बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर आली. त्यापैकी एक बिबट्या चक्क झाडावर चढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंभोरा परिसरातील आहे अशी माहिती समोर आली. मात्र हा भाग पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुकच्या जवळ असल्यानं बिबट्यांचा बंदोबस्त नेमका कोणत्या विभागाच्या हद्दीत येतो असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वन विभागानं समन्वय साधून परिसराची पाहणी करावी आणि बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्याचा हट्ट पर्यटकांच्या चांगलाच अंगलट आल्याची घटना रत्नागिरी तालुक्यात घडली. पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी नेवरे काझीरभाटी समुद्र किनाऱ्यावर आपली कार थेट वाळूत नेली. मात्र भरती सुरू झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि कार वाळूत खोलवर रुतून पडली. कार बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करण्यात आले, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. अखेर जेसीबीच्या मदतीनं कार बाहेर काढण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पूर्ण करण्यासाठी तब्बल 3.5 ते 4 तासांचा कालावधी लागला. समुद्र किनाऱ्यावर वाहन नेऊ नये तसंच भरती ओहोटीच्या वेळीची माहिती घेऊनच समुद्र किनाऱ्यावर जाण्याच्या सूचना प्रशासन आणि स्थानिकांकडून वारंवार दिल्या जातात. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानंच अशा घटना घडत असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे पर्यटकांनी साहसाच्या नादात जीव धोक्यात न घालता सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.